सृष्टी आहे आणि जोपर्यंत ही सृष्टी आहे तोपर्यंत सूर्य आहे, हे त्याचं समीकरण आहे. आणि याचा विचार जर लक्षात घेतला तर सूर्याचे आपल्यावरती अगणित स्वरूपाचे उपकार आहे. आज रथसप्तमी आहे आणि या रथसप्तमीचा जर विचार केला तर आज भगवान सूर्य देवता 7 रथांचा असलेला तो त्यांचा घोड्यांचा असलेला रथ त्या रथावरती आरूढ होता आणि उत्तरायणाकडे त्या ठिकाणी वाटचाल करत असतात. या सूर्याची उपासना करणारे काही वर्ग आहेत, कारण की आपल्याकडे त्या ठिकाणी 5 प्रकारचे भक्त सांगितलेले आहे. सूर्याची उपासना करणारे, देवीची उपासना करणारे, भगवान विष्णूची उपासना करणारे, गणपतीची उपासना करणारे आणि त्याचबरोबर भगवान शिवाची उपासना करणारे. जे भगवान शिवाची उपासना करतात त्यांना शैव म्हटलं जातं, जे देवीची उपासना करतात त्यांना शाक्त म्हटलं जातं, त्याबरोबर गणपतीची जे उपासना करतात त्यांना गाणपत्य म्हटलं जातं, जे भगवान विष्णूची उपासना करतात त्यांना वैष्णव म्हटलं जातं आणि जे भगवान नारायणाची त्या ठिकाणी उपासना करतात त्यांना शौर्य म्हटलं जातं.